आज आहे रविवारची एक सुंदर अशी सकाळ आणि सकाळी सकाळी हे असं आंबलेलं पीठ बघून भारी वाटतं ना. आज आमचा इडली सांबारचा बेत आहे. रात्री बदाम भिजत घातले होते, तेच खाण्याचं काम चाललेलं आहे आणि आई करतायत चटणीची तयारी. त्यामुळे ओला नारळ असा फोडून घेतलेला आहे. एकीकडे इडल्या तयार होत आहेत आणि तोपर्यंतच इकडे मी सांबारची तयारी करते. आज स्पेशल असं उडपी सांबार करणार आहे. इडली सांबार तयार झाल्या झाल्या ह्यांना अगोदर खायला दिलं, कारण की सई राणा आणखीन उठले नव्हते. घरातील सगळे माळकरी असताना मासे खाणं शोभतं का? पण सई राणाला याचं काही टेन्शन नाही आणि काळजी तर अजिबात नाही, कारण की काकांनी दुकानात आणली आहे ही जेली फिश. आणि मग घरचेच लोक नाही खाणार तर मग कोण खाणार? आणि विशेष म्हणजे हे मासे खाण्यासाठी अशी स्टिक सुद्धा देण्यात आलेली होती. तर हे असं चाललेलं आहे सईचं आणि राणाचं. हातातलं संपल्याशिवाय दोघे जण काही थांबले नाहीत. संध्याकाळचा स्वयंपाक आम्ही लवकरच करून घेतलाय, कारण की आज येणार आहेत घरी पाहुणे. तर इथं बघा, छान मस्त सरबरीत अशी ही पनीरची रस्सा भाजी केलेली आहे. सोबतच इथे आहे हा जिरा राईस, सुक्या भाजीमध्ये केलेली आहे मेथीची भाजी. आणखीनही बरंच काही करायचं आहे, पण ते थोड्या वेळानंतर. इथं राधिकाच्या चाललेल्या आहेत चपात्या. आणि हे घ्या, आपले पाहुणे आले बरं का. पाहुणे म्हणजे कोण हो, तर माझी चुलती आणि हा माझा भाऊ प्रणव, हे दोघं जण आलेले आहेत. ते करमाळ्याला येतात, पण बऱ्याचदा इकडं त्यांचं येणंच होत नाही आणि त्यांना खूप वेळा सईनं आग्रह केलेला आहे. त्याच्यामुळे फायनली आज काकू आलेली आहे जेवणासाठी. हे दोघेही आले तरी आमचा थोडासा स्वयंपाक राहिलाच होता. प्रणव आणि हे दोघं जणांनी खाली गप्पा मारले आणि शेवटी कंटाळून मग वरती गेले. आज आमचा वरती जेवायचा बेत आहे आणि वरती ही अशी शेकोटी केलेली आहे. म्हटलं मस्तपैकी शेकोटीच्या कडेने जेवायला बसूयात. एकतर वरचा आनंद, कारण की मोकळ्या हवेत जेवायला भारी वाटतं, पण सध्या थंडी वाजतीये ना. आणि काय झालं माहिती आहे का, ज्या पाटीमध्ये आम्ही हा जाळ तयार केलता ना, त्या पाटीला खालनं थोडंसं छिद्र होतं, म्हणजे ती वाटी फुटलेली होती. तर त्यामुळे ह्या तिघांचंही हे असं वाकावाकी करून काहीतरी बघायचं काम चालू आहे, की त्यातनं जे काही वरचा कोळसा म्हणा किंवा जो हार विस्तव आहे तो खाली येतोय का. तर फायनली आम्ही एकदाचे वरती आलेलो आहोत. खरं तर काकूमुळे स्वयंपाकाला उशीर झाला, कारण की ती आल्यानंतर आम्ही जास्तच गप्पा मारत बसलो आणि त्यामुळे हाताचा स्पीड कमी झाला, कारण की तिला खूप बडबड करायची सवय. जेवण करत असताना पण सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या. जवळजवळ आम्ही पाऊण तास ते 1 तास जेवणच करत होतो, कारण की गप्पाच जास्त होत होत्या. जेवण झाल्यानंतर सुद्धा मी, राधिकाने सगळी आवराआवरी केली. आई आणि काकू गप्पा मारत बसल्या. प्रणव आणि हे गेलते रोडला, कारण की तिकडं ऊसाचे ट्रॅक्टर होते आणि तिथला ऊस त्यांनी आणून खाल्ला, असं मला राणा सांगत होता. शेवटी 10 वाजले काकूला इथनं निघण्यासाठी. काकूनं जाताना सईला पैसे दिले होते, ते सई तिच्या गल्ल्यात टाकणार आहे असं ती तिला तरी म्हणाली, पण ती गेल्यानंतर हे पैसे माझ्या हातात येणार आहेत. चला तर मग आजचा दिवस खूप छान मस्त मजेत आणि आनंदात गेला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.